नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. प्रभाग क्रमांक 5चे भाजपाचे साहेबराव गायकवाड यांचा दणदणीत विजय. निवडून आल्यावर पहिली प्रतिक्रिया. जनतेने आपल्यावर आशीर्वाद दिला, आपल्याला निवडून दिले मताधिक्याने. काय पहिली प्रतिक्रिया? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मायबाप जनतेचे लाख लाख आभार मानतो. तुम्ही युवा आहात आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी तुमच्यावर जे विश्वास दाखवलेला आहे, आपण बौद्ध समाजाचे असूनही आपण इतर समाजामध्ये तुम्ही या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अग्रेसर म्हणजे मताच्या मध्ये अग्रेसर आहात आणि इथल्या जनतेने तुम्हाला जे विश्वास दाखवलाय, काय वाटतं आपल्याला? मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे जे नेते माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार अजितजी गोपछडे साहेब, DP सावंत साहेब आणि माझे महानगराचे अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांनी जो मी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला म्हणू शकतो मी, कारण त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला आम्ही प्रभाग क्रमांक 5 मधून जनतेच्या आशीर्वादाने सार्थ करून दाखवलेला आहे. आपल्यासोबत पॅनलमध्ये माजी महापौर आणि संभाजी शाले युवा नेते व आपण बी युवा नेते आहात. आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये फिरत असलेल्या समस्या तुम्ही काय म्हणजे समस्या जाणवत? मग मागील 8-10 वर्षापासून सातत्यानं मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. या प्रभागाची रचना बघितली आणि या प्रभागामध्ये ऑलरेडी हा प्रभाग तसा क्रीम प्रभागामध्ये मोडतो आणि सातत्यानं आम्ही लाईट असेल, नाली असेल, रोड असेल, पाणी असेल यासाठी आम्ही सातत्यानं काम करतो. तुम्हाला हे सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये जे की सहयोग नगर आहे, ज्या सहयोग नगरामध्ये मराठवाड्यात नसेल अशी बौद्ध विहार परिसरामध्ये वातानुकूलित अभ्यासिकेची निर्मिती DPCच्या माध्यमातून मागच्या वर्षी केलेली आहे. तसंच 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण फ्रीमध्ये कोचिंग देतो. तसेच या सहयोग नगरच्या बौद्ध विहारामध्ये जी संविधानाची प्रस्ताविका जी कुठेही उपलब्ध नसेल अशी संविधानाची प्रस्ताविका बनवलेली आहे. आमचा मानस राहील की यापुढेही ट्रॅफिकचा इश्यू असेल किंवा स्मार्ट प्रभाग कसा करावा याकडे आम्ही 4 जणांचं लक्ष राहील. आपण पहिल्यांदा सभागृहात जाणार आहात आणि जे तुम्ही जे मास्टर प्लॅन ब्ल्यू प्रिंट तयार करून आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण पहिल्यांदा निवडून आले, काय वाटतं, कसं वाटतं आपल्याला? नाही, हे सगळं क्रेडिट मी माझ्या प्रभागातील जनतेला देतो. असं फिलिंग्स काही म्हणजे वेगळं काही वाटत नाहीये. पण तुम्हाला हे सांगू शकतो की नगरसेवक म्हणजे या नगराचा सेवा करणारा सेवक, बरोबर. इतके दिवस आम्ही लोकांच्या अडीअडचणीमध्ये सुखादुखात गेलेला आहे, परंतु आता जबाबदारी माझी वाढली. लोकांनी मला आता अधिकृत नगरसेवक म्हणजे नगराचा आणि या प्रभागाचा सेवक बनवले. त्यामुळे मी सातत्याने त्यांचे अडीअडचणींना सामोरे जाण्याचा प्रयत्न करील आणि त्यांच्या सुखात दुखात कायम सोबत राहील. तुम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये फिरत असताना तुम्ही बौद्ध समाजाच्या मधून येतात, मग तुम्हाला असं म्हणजे जाणवलं नाही का किंवा आपल्याला बोल काय म्हणजे वंचित बहुजन आघाडी इथे अग्रेसर होती आणि काँग्रेस, MIM हे या थोडीशे उमेदवार असताना बी आपल्यावर जे बौद्ध समाजाने तुम्हाला भरघोस मतदान दिलं आणि इतर समाजाने दिले, म्हणजे हे कार्याची पावती तुम्हाला कशा प्रकारे मानता येईल? तुम्हाला खरं सांगू का, हे सगळ्या पक्षांच्या पॉलिसी असतात, जाती धर्म, परंतु मला असं कुठेही आढळलं नाही किंवा माझ्या निदर्शनास आलं नाही की तुमचं काम बोलते. हो, कारण तुम्ही जर काम कराल तर पूर्ण माझ्या बौद्ध बांधवांनी माझ्या पाठीमागच नाही तर माझ्या पूर्ण पॅनलच्या पाठीमागे त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. तदनंतर मुस्लिम समाजाने पण, कारण काम केल्यानंतर जात किंवा धर्म हा विषय येत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये किंतु आणि परंतु हा विषय नव्हता. ज्या दिवशी मला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी निश्चित झाली त्याच वेळेस मला हे माहित होते की माझा पूर्ण समाज, बौद्ध समाज माझ्या आणि माझ्या पॅनलच्या बाजूने राहील. बरोबर. जनतेचं कशा प्रकारे आभार मानणे म्हणजे मी आभार मानणं इथपर्यंतचा विषयच नाही, कारण मी सांगू शकत नाही शब्दातही. परंतु त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो विश्वास पुढील 5 वर्ष आणि कायम त्यांच्या म्हणजे सार्थ करून दाखवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.